आणि बीडमधल्या आजच्या मोर्चावरनं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी एक फेसबुक पोस्ट केली आणि मोठी खळबळ उडवून दिली आहे। त्यांनी जितेंद्र आव्हाडांचं व्हॉट्सॲपवरचं चॅट शेअर केलंय। त्या चॅटमध्ये जितेंद्र आव्हाड लोकांना आंदोलनासाठी बोलवण्यासंदर्भात काहीतरी भाष्य करतात। तर पैशांची चिंता करू नका असा उल्लेख सुद्धा चॅटमध्ये दिसतोय। धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागली आहे। दरम्यान हे चॅट आपलं नाही असा दावा आव्हाडांनी केलाय। हे चॅट फेक असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरेंच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी तक्रारही नोंदवली आहे। व्यक्तीशी ते बोललेले आहेत आणि त्यांनी कुणाला तो पाठवलेला आहे। त्या वायवा जो याचा सूत्रधाराकडनं आम्हाला सूत्रांकडून हा स्क्रीनशॉट मिळालेला आहे। माझा प्रश्न एवढाच आहे, सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु काही जे विरोधक आहेत ते जे स्वतःची बीड मधली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, सकाळी धस होते आणि आता जितेंद्र आव्हाड आहेत। तो चॅट त्यांनी आणला कुठनं, त्यांना कोणी पाठवला? असे चॅट ट्विट करायचे नसतात किंवा असे चॅट फॉरवर्ड देखील करायचे नसतात अंटिल अँड अनलेस यू कन्फर्म। हा कायदा आहे, सायबरचा कायदा आहे, 106 का काहीतरी, मला तो आठवत नाही आता, पण तो कायदा आहे। वकील आहेत ना, त्या हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, सेशन कोर्टात प्रॅक्टिस करतात, पुण्यात मोठी प्रॅक्टिस आहेत, तशा त्या सिनियर ॲडव्होकेट आहेत, अनेक महत्त्वाच्या खुनाच्या वगैरे गुन्हे त्या चालवत आहेत। अशा क्रिमिनल लॉयर असलेल्या रुपालीताई अशी एवढी मोठी चूक करतात? उद्या त्यांची म्हणजे काय म्हणतात, त्यांच्याकडे एवढ्या क्लायंट्स त्यांच्यावर डाऊट घेतील ना। मला माझा काय अडचण वाटत नाही, पण त्यांचे क्लायंट्स डाऊट घेतील की अशा कशा काय कायद्याच्या चौकटीत असलेलं हे पण बघत नाहीत। आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये विशाल मोर्चा निघाला। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता। या मोर्चात टार्गेट केलं गेलं मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांना। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्यानं चर्चेत आहे। कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्यानं मुंडे त्यांना वाचवतायत असाही आरोप होतोय। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज एकमुखानं केली। तसंच वाल्मिक कराडला अटक करावी आणि 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही पुढे करण्यात आली। आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आले तुमचं मोठेपण आहे, तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलतो का, मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखडपणाने। करेक्ट? आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही, आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा। तुमच्याकडे धमक असेल, तुमच्याकडे हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हाकलून द्यायला पाहिजे। हा कटकटी कार्यक्रम आणि ही आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो। का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही। आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा। एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत। अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला। लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना, ह्या वाल्मिक अण्णांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। एक तर या केसमध्ये 302 मध्ये कट का रस्त्यांमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, ही फास्ट ट्रॅकवर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय। जोपर्यंत धनंजय मुंडे
साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे. दरम्यान बीडमध्ये निघालेल्या सर्वपक्षीय